या ठिकाणी आपण भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकांसाठी जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते मूलभूत अधिकार कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. इव्हन जे मूलभूत अधिकार ज्याला आपण म्हणतो ते ज्याला आपण मौलिक अधिकार म्हणतो, हे मौलिक अधिकार व्यक्ती विकासासाठी महत्त्वाचे आहेत, व्यक्तीला जीवन जगण्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि व्यक्तीचा विकास जर काही या ठिकाणी आपल्याला घडून आणायचा असेल तर वेगळ्या पद्धतीचे स्वातंत्र्य जे आहेत, अधिकार जे आहेत, ही नागरिकांना या ठिकाणी असणं गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर अशा मूलभूत अधिकारांना न्यायालयीन संरक्षण जे आहे हेही असावं. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपण पाहतो की वर्षानुवर्ष ज्या समाजाची पिळवणूक झालेली आहे, ज्या समाजाचं शोषण झालेलं आहे, त्याही समाजाला संरक्षण द्यायचं काम हे मूलभूत अधिकारांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. हे मूलभूत अधिकार कोणते आहेत? हे प्रत्येक भारतीय नागरिकांना आपले मूलभूत अधिकार जे आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं हनन होतं किंवा पायमल्ली होत असते तेव्हा न्यायालयीन व्यवस्था कोणती आहे, आपण दाद कोणत्या पद्धतीने मागू शकतो, तेही व्यक्तीला ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि असे कोणकोणते मूलभूत अधिकार आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जसं व्यक्तीला मानव अधिकार आणि मूलभूत अधिकार या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या माहिती असाव्या. कारण सर्वच मानव अधिकार हे मूलभूत अधिकार नाहीत, पण सर्वच मूलभूत अधिकार हे मानव अधिकार आहेत. आणि म्हणून मानवी अधिकार कोणते आहेत आणि मूलभूत अधिकार कोणते आहेत हे व्यक्तीला जर का माहिती असेल तर व्यक्ती या ठिकाणी न्यायालयाकडे दाद मागू शकतो. मुक्तपणे आपले अधिकार जे आहेत त्याचा उपयोग जो आहे हा व्यक्ती या ठिकाणी जीवनामध्ये घेऊ शकतो. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांसाठी कोणकोणते मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणकोणते मूलभूत अधिकार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक तर व्यक्तीच्या जीवनासाठीचे अधिकार अत्यंत मौलिक स्वरूपाचे असतात आणि ज्या अधिकारांना राज्यघटनेमध्ये समाविष्ट करून घेऊन न्यायालयीन संरक्षण दिले जाते त्यांनाच मूलभूत अधिकार असे म्हणतात. इव्हन आपण पाहतो या ठिकाणी की भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या भागामध्ये कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि एकूण अधिकार 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आहेत. त्यामध्ये पहिला अधिकार आपण या ठिकाणी पाहतो की समतेचा अधिकार आहे, राईट टू इक्वेलिटी. हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 यामध्ये देण्यात आलेला आहे. दुसरा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार, राईट टू फ्रीडम. हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 ते 22 अंतर्गत देण्यात आलेला आहे. तिसरा महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे तो म्हणजे शोषणाविरोधाचा अधिकार, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 23 ते 24. चौथा जो मूलभूत अधिकार आहे तो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे, राईट टू रिलिजियन. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28च्या अंतर्गत देण्यात आलेला आहे. पाचवा जो अधिकार आहे तो आहे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, राईट टू कल्चर अँड एज्युकेशन. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 29 ते 31च्या अनुषंगाने देण्यात आलेला आहे. आणि 6वा महत्त्वाचा जो मूलभूत अधिकार आहे तो आहे घटनात्मक उपायाचा अधिकार, राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 ते 35 या दरम्यान दिलेला आहे. अशा पद्धतीने प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 6 प्रकारचे मूलभूत अधिकार हे देण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिला अधिकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत की समतेचा अधिकार, जो की भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 या कलमांतर्गत देण्यात आलेला आहे. एकतर आपण पाहतोय की
भेदभाव आणि वेगवेगळ्या पद्धतीने जी काही समाजातील पारंपरिक विषमता जी आहे, ही पारंपरिक विषमता नाहीशी करून समाजामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता या अधिकारामध्ये आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18च्या अनुषंगाने विविध आधारावरती जो भेदभाव आहे आणि ऐतिहासिक पद्धतीने चालत आलेली जी काही वेगवेगळ्या क्षेत्रातील विषमता आहे, ती दूर करण्याच्या दृष्टीने ह्या तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये कलम 14 भारतीय राज्यघटनेचं जे की कायद्यापुढे समानता प्रस्थापित करण्यात आलेली आहे, की कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या समान संरक्षणापासून वंचित करता येणार नाही किंवा कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानली जाणार नाही. शहरी, ग्रामीण, श्रीमंत, गरीब, वरिष्ठ, कनिष्ठ, सरकारी अधिकारी, नोकरदार, जात, धर्म, वंश, लिंग, प्रदेश यापैकी कोणत्याही आधारावर त्यांच्यात भेदभाव करता येणार नाही. म्हणजे कायद्यासमोर सर्व व्यक्ती या ठिकाणी समान आहेत. कलम 15 अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे की भेदभावास प्रतिबंध करण्यात आलेला आहे की राज्य केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान याच्या आधारावर नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव जो आहे तो केला जाणार नाही. इव्हन दुकाने, सार्वजनिक उपहारगृह, हॉटेल्स, करमणूकगृह येथे कोणाही प्रवेश जो आहे हा नाकारता येणार नाही. कशावरून प्रवेश नाकारता येणार नाही तर एखाद्या विशिष्ट धर्माचा आहे म्हणून, एखाद्या विशिष्ट वंशाचा आहे, एखाद्या विशिष्ट जातीचा आहे किंवा लिंगाचा आहे, असा वेगळ्या पद्धतीचा भेदभाव करून या ठिकाणी प्रवेश हा नाकारता येणार नाही. सर्वांसाठी प्रवेश या ठिकाणी असणार आहे. सर्वसाधारण जनतेसाठी जे काही तयार केलेल्या आहेत किंवा अथवा राज्याद्वारे पूर्णतः अथवा अंशतः आर्थिक सहाय्य लाभलेल्या ज्या विहिरी आहेत, तलाव आहेत, पाणवठ्या आहेत, करमणूक केंद्रे आहेत, रस्ते आहेत, मैदाने आहेत, स्नानगृह आहेत, स्मशानघाट आहेत इत्यादीचा वापर करण्यासाठी कोणालाही धर्मवंशादी किंवा जात या कारणाने वंचित करता येणार नाही. जे कोणत्याही ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही ठिकाणी भेदभाव करणं हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर स्त्रियांचा महत्त्वाचा विचार जो आहे किंवा लहान मुलांचा विचार जो आहे हा कलम 15 अंतर्गत केलेला आपल्याला दिसून येतो. एकतर स्त्रिया आणि मुले यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद जी आहे ही राज्याला प्रतिबंध होणार नाही. विशेष तरतुदी ज्या आहेत महिला विकासाच्या बाबतीमध्ये किंवा मुलांच्या विकासाच्या बाबतीमध्ये हे राज्य या ठिकाणी कलम 15चा आधार घेऊन करू शकतात. नंतर कलम 16 आहे जे की समान संधीच्या बाबतीमध्ये आहे. एकतर कलम 16नुसार सार्वजनिक सेवांमध्ये प्रवेश देताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही. राज्यातील सार्वजनिक नोकऱ्यात कोणत्याही जागेवर पात्रतेनुसार नेमले जाण्यास सर्व नागरिकांना समान संधी मिळेल. म्हणजेच जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान, वंश, कुळ, वास्तव या कारणासाठी कोणताही नागरिक राज्यातील कोणत्याही नोकरीला किंवा एखाद्या पदाला अपात्र ठरणार नाही. मागासलेल्या जाती किंवा मागासलेल्या ज्या जमाती आहेत यांच्या नोकऱ्या काही जागा ह्या राखीव ठेवण्यात येत असतात. जे SC आहे, ST आहे, OBC आहे, मायनॉरिटी आहे यांच्यासाठी जे राखीव जागा आहेत नोकऱ्यातल्या या समान संधीच्या अनुषंगाने कलम 16च्या अनुषंगाने राखीव ठेवण्यात येत असतात. नंतर कलम 17 आहे जे की अस्पृश्यता निवारण. राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे आणि कोणत्याही स्वरूपाची अस्पृश्यता पाळण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. अस्पृश्यता पाळणे हा शिक्षास पात्र असा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. म्हणजेच काय आहे तर ही तरतूद भारतामध्ये समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने किंवा सामाजिक विषमता नष्ट करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. लक्षात घ्या की जरी करता कलम 17 आपण म्हणतो आहे अस्पृश्यता निवारण, अस्पृश्यता नष्ट केल्या गेलेली आहे, पण 1950 पासून आपण राज्यघटना या ठिकाणी स्वीकार केलेला आहे, अंमलबजावणी करतो आहोत. आपल्याला काय दिसतं की अस्पृश्यता नष्ट झालेली नाही आणि म्हणून सरकारला या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा या ठिकाणी बनवावा. नंतर कलम 18 आहे
जे की पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे की राज्यघटनेच्या कलम 18 अंतर्गत राज्य लष्करी आगार शिक्षण विषयक पदव्याव्यतिरिक्त कोणती पदवी या ठिकाणी प्रदान कोणताही व्यक्ती करू शकत नाही. तसंच भारताच्या कोणत्याही नागरिकाला परराष्ट्राकडून कोणती पदवी अथवा किताब स्वीकारता येणार नाही. अगोदर वेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी पदव्या होत्या. जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती आपल्या देशामध्ये तेव्हा खानसाहेब, राव बहादूर, रावसाहेब, जमीनदार अशा वेगवेगळ्या या ठिकाणी पदव्या ब्रिटिश देत होते. आणि या पदव्यातून काय व्हायचं तर समाजामध्ये विषमता निर्माण व्हायची. एखाद्याकडे पदवी असायची जमीनदार किंवा रावसाहेब आणि मग तो व्यक्ती काय करायचा की ब्रिटिशांनी आपल्याला ही पदवी दिलेली आहे, मग ज्याच्याकडे पदवी नाही आहे त्या समुदायावरती तो व्यक्ती अत्याचार करायचा, शोषण करायचं आणि ही विषमता या ठिकाणी निर्माण होते. आणि ही विषमता या ठिकाणी नष्ट व्हावी म्हणून अशा पदव्यांची जी समाप्ती आहे ती कलम 18 अंतर्गत केलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने हा समतेचा अधिकार जो आहे हा राज्यघटनेमध्ये दिलेला आपल्याला दिसून येतो. दुसरा महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे तो आहे स्वातंत्र्याचा अधिकार, जो की कलम 19 ते 22च्या अनुषंगाने दिलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा अधिकार असलेला आपल्याला दिसून येतो की लोकशाहीचा मुख्य आधार काय आहे तर व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. कारण व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय व्यक्ती विकासाला चालना मिळू शकत नाही. आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे समते इतकेच महत्त्वाचं आहे. समता आणि स्वातंत्र्य हे एकमेकांना पूरक ठरणाऱ्या संकल्पना आहेत. आणि म्हणून राज्यघटनेच्या कलम 19 ते 22 या कलमामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो स्पष्ट करण्यात आलेला आहे. कलम 19 मध्ये भारतीय नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीची 6 स्वातंत्र्य जी आहेत ही देण्यात आलेली आहे. ती कोणती आहे ते आपण पाहू. की कलम 19 अंतर्गत पहिलं स्वातंत्र्य आहे भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. एकतर भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य व्यक्तीला मिळाल्याशिवाय विचारांचं आदानप्रदान करणं शक्य होणार नाही. भाषण स्वातंत्र्यामध्ये मुद्रण स्वातंत्र्याचा अधिकार अंतर्भूत केला आहे. वृत्तपत्रातील संपादकाचे लेख किंवा साहित्यातील साहित्यिकांचे विचार म्हणजेच विचार स्वातंत्र्याची अभिव्यक्ती आणि ही अभिव्यक्ती या ठिकाणी देण्यात आलेली आपल्याला दिसून येते. वृत्तपत्र प्रकाशित करणे, मासिक प्रसिद्ध करणे, राजकीय घडामोडीवर स्वतंत्रपणे चर्चा करण्याचे, टीका करण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याने मिळालेलं आपल्याला दिसून येतं. नंतर स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे की शांततेने व निशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. ही लोकशाही प्रक्रिया ही अविरतपणे सुरू राहण्यासाठी हे स्वातंत्र्य आवश्यक आहे. विचार व मतांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी लोकांना एकत्रित येण्याचं स्वातंत्र्य आवश्यक असतं. सभा, संमेलनं, चर्चासत्र, मोर्चे, निर्देश, मिरवणुका इत्यादी गोष्टीसाठी या अधिकाराद्वारे लोक एकत्र येऊ शकतात. आणि तेही एकत्र कसे येऊ शकतात तर निशस्त्र एकत्र येण्याचं या ठिकाणी स्वातंत्र्य आहे. म्हणजे भारतीय नागरिकांना शस्त्राशिवाय शांततेपूर्वक या ठिकाणी सभा, संमेलन भरवण्याचा अधिकार दिलेला आहे. जे शस्त्र असता कामा नये. आणि तिसरं या ठिकाणी स्वातंत्र्य आपण पाहतोय की संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे. की भारतीयांना मंडळे, संस्था किंवा संघ स्थापन करता येईल या दृष्टीने राज्यघटनेने हे अधिकार दिलेला आहे. यामध्ये राजकीय पक्ष, सामाजिक सांस्कृतिक मंडळे, भागीदारी मंडळे, व्यावसायिक किंवा कामगार संघटना, राजकीय संघटना यांचा समावेश आहे. व्यक्तिविकास किंवा समाज विकास या दृष्टीने संस्था, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना देणे घटनाकारांना संयुक्तिक वाटते. परंतु या अधिकाराचा गैरवापर होऊ नये म्हणून सरकार त्यावर मर्यादा घालू शकते. सार्वजनिक सुव्यवस्था आणि नीतिमत्ता या दृष्टीने या अधिकारावरती मर्यादा घालणं हे आवश्यक असतं आणि तशा प्रकारच्या मर्यादा हे सरकार या ठिकाणी घालू शकते. नंतरचं स्वातंत्र्य आहे की भारतात कुठेही राहण्याचे किंवा कायम वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे. की भारतीय नागरिकांना देशाच्या कोणत्याही भागामध्ये स्वतःच्या इच्छेनुसार स्थायी होण्याचं स्वातंत्र्य आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जन्मलेली व्यक्ती भारताच्या कोणत्या प्रदेशामध्ये नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त काही काळ किंवा कायमस्वरूपी वास्तव्य करू शकते. या अधिकारामुळे भारताची एकात्मता जी आहे ती टिकून राहण्यास मदत होते. नंतरचं स्वातंत्र्य आहे की भारतात कोठेही मुक्त संचार स्वातंत्र्य करण्याचा आहे. एकतर भारतीय संघराज्याच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये भारतीय नागरिकांना मुक्तपणे जे विना परवाना या ठिकाणी संचार
करण्याचं स्वातंत्र्य आहे, फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य असल्याशिवाय इतर स्वातंत्र्याचा उपभोग जो आहे तो नागरिक या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणून लोकहिताच्या आणि मागासलेल्या ज्या जाती आहेत व वन्य जनजातीच्या हिताचा विचार जो आहे तो सरकार या ठिकाणी करू शकतो आणि त्याच्यावरती काही मर्यादा जे आहेत ते सरकार या ठिकाणी घालू शकतो. जर भारत देशामध्ये कुठेही फिरायचं असेल तर व्हिसा किंवा पासपोर्टची गरज लागणार नाही. नंतरचं महत्त्वाचं स्वातंत्र्य आहे कोणताही व्यवसाय, रोजगार, व्यापार व धंदा करण्याचं स्वातंत्र्य. एकतर भारतीय नागरिकांना कोणताही व्यवसाय, रोजगार, व्यापार व धंदा या ठिकाणी भारतीय व्यक्ती आता करू शकतो. भारतीय नागरिकाला स्वतःच्या इच्छेनुसार कोणताही पेशा आचरण्याचा व कोणताही धंदा व्यवसाय करण्याचं या ठिकाणी स्वातंत्र्य आहे. परंतु सरकार त्यावरती नियंत्रण ठेवता येतं सरकार. पण लक्षात घ्या की पूर्वी होतं की नाव्याच्या मुलांनीच नाव्याचं काम करायचं, सुताराच्या मुलांनी सुताराचं काम करायचं. आज तसं नाही. कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा कोणताही व्यक्ती कोणताही व्यवसाय करू शकतो. आणि हा का करू शकतो तर या कलम 19 जे स्वातंत्र्य दिलेलं आहे या स्वातंत्र्यामध्ये पूर्वी अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होती. त्याला छेद द्यायचं काम हे कलम 19 अंतर्गत या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे स्वातंत्र्य जर का व्यक्तीने या ठिकाणी उपभोगले तर व्यक्तिविकास या ठिकाणी होत असतो. म्हणून हे कलम 19 जे आहे हे महत्त्वाचा अधिकार असलेला आपल्याला दिसतो. नंतर स्वातंत्र्याच्या अधिकारांतर्गतच कलम 20 मध्ये सांगितलेलं आहे की व्यक्तीला विशिष्ट परिस्थितीमध्ये संरक्षण पुरवलेली आहे. एकतर विशिष्ट परिस्थिती म्हणजे काय तर मग या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे राज्यघटनेमध्ये की कोणत्याही व्यक्तीला तिने केलेले जे काही कृत्य आहेत त्यावेळी अंमलात असलेला जे कायदा आहे या कायद्याविरुद्ध असून ते गुन्हा म्हणून ठरवलं गेलं असेल तरच तिला शिक्षा होईल. आणि तो गुन्हा घडण्याच्या वेळी जर अंमलात असलेल्या कायद्यात जी शिक्षा सांगितलेली असेल त्यापेक्षा जास्त शिक्षा ही असणार नाही. जे एखाद्या व्यक्तीने गुन्हा कधी केलेला आहे, समजा 2020ला एखादा गुन्हा केलेला आहे त्याच्यामध्ये 5 वर्ष त्या गुन्ह्याला शिक्षा दिलेली आहे आणि नवीन जी काही कायदा आहे तो 2021ला झाला आणि त्याच गुन्ह्याला त्याच्यामध्ये 10 वर्ष शिक्षा आहे. तर 2020मध्ये ज्या व्यक्तीने ते वाईट कृत्य केलेलं आहे, गुन्हा केलेला आहे त्याला 2020च्या कायद्याअंतर्गत शिक्षा होईल. नवीन कायदा आलेला आहे म्हणजे त्यानुसार शिक्षा त्या व्यक्तीला करता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्याबद्दल एकापेक्षा जास्त वेळ खटला चालणार नाही किंवा जास्त वेळ शिक्षा होणार नाही. ते महत्त्वाचं या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येईल. जे खऱ्या अर्थाने फौजदारी कायदा हा समाज स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेला आपल्याला दिसून येईल. तसंच कलम 21 अंतर्गत जीवन जगण्याचा अधिकार आहे. कलम 21 अंतर्गत कायद्याने ठरवून दिलेल्या कार्यपद्धती खेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही असे हे कलम स्पष्ट करण्यात आलेले आहे. म्हणजेच काय आहे तर जीवन जगण्याचा अधिकार जो आहे तो महत्त्वाचा या ठिकाणी देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. पण जीवन जगायचं म्हणजे काय जगायचं, कशा पद्धतीचं जीवन जगायचं, जीविताचा अधिकार म्हणजे काय तर केवळ फक्त जिवंत राहण्याचा अधिकार नाही आहे तर एक माणूस म्हणून प्रतिष्ठापूर्वक किंवा सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पण जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे काय पण जनावरही जीवन जगतात, माणूस प्राणीही जीवन जगतो आणि माणूस प्राणी जीवन जगण्यामध्ये आणि जनावरां जीवन जगण्यामध्ये फरक आहे. मग या 21 अंतर्गत मानवाला जो अधिकार देण्यात आलेल्या जीवन जगण्याच्या अधिकारांतर्गत तो काय आहे तर प्रतिष्ठापूर्वक आणि सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यक्तीला जीवन जगता यावं असा व्यापक अर्थ जो आहे हा या जीवन जगण्याच्या अधिकाराचा असलेला आपल्याला दिसून येतो. नंतर कलम 21 आहे जो शिक्षणाचा अधिकार आहे, जे की 1993 आपण पाहतो की निकृष्टन खटल्याचे कलम 21 व्याप्तीची आहे की त्यांनी जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये शिक्षणाचा समावेश असलेला स्पष्ट केलेलं होतं. मग आपल्याला दिसतं की 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार जो आहे तो या ठिकाणी समावेश केलेला म्हणजे शिक्षणाचा राईट जो आहे. पहिले हे कलम आपल्याला मार्गदर्शक तत्वामध्ये दिसत होतं किंवा राज्य नीती निर्देशक धोरणाची जी तत्त्वे आहेत त्याच्यामध्ये हा शिक्षणाचा अधिकार जो आहे तो असलेला आपल्याला दिसतो आहे. पण आता मार्गदर्शक तत्वामध्ये नाही आहे.
तर शिक्षण हा मानवाचा मूलभूत अधिकार आता झालेला आहे. त्याचा समावेश हा 21 मध्ये केलेला आपल्याला दिसतो आहे. नंतर कलम 22 आहे, मनमानी अटकेविरुद्ध संरक्षण. की राज्यघटनेच्या कलम 22 नुसार व्यक्तीला राज्य सत्तेकडून मनमानी वागणूक मिळणार नाही याची हमी देण्यात आली आहे. बघा लक्षात घ्या की कलम 22 अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला अटक केली आहे तर त्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर अटकेची कारणं कळवल्याशिवाय अटक करता येणार नाही. तसेच त्या व्यक्तीला त्याच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा किंवा स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार नाकारता येणार नाही. अटक केलेल्या जागेपासून अगदी नजीकच्या न्यायालयापर्यंत जायला लागणारा जो काही वेळ आहे तो वेळ वगळून अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत दंड अधिकाऱ्यासमोर उभे करणं आवश्यक आहे. बघा लक्षात घ्या काय होत होतं की मनमानी अटक वाढत होती आणि मग पोलीस कस्टडीमध्येच व्यक्तीचे मृत्यू होत होते. न्यायालयाला माहितीही होत नव्हतं की कोण व्यक्ती आहे किंवा काय नाही. आणि हे न्यायालय पोलीस कस्टडीमध्ये येणारे जे काही मृत्यू आहे मनमानी अटक जी आहे ही या कलम 22नी या ठिकाणी रोखलेली आपल्याला दिसून येते. जे कुणाला मनमानी अटकेमध्ये या ठिकाणी ठेवता येणार नाही. न्यायालयासमोर त्याला 24 तासाच्या आत हजर करावं लागतं. तिसरा महत्त्वाचा अधिकार आहे शोषणाविरुद्धचा अधिकार, जो की भारतीय राज्यघटनेच्या 23 ते 24 या कलमांतर्गत देण्यात आलेला आहे. कलम 23 अंतर्गत की माणसाचा क्रय विक्रिय करण्यास व वेठबिगार सारख्या सक्तीने काम करून घेण्यास पद्धतीस बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजेच काय आहे तर कायद्याप्रमाणे शिक्षा मानण्यात आलेली आहे, ज्याला आपण वेठबिगार म्हणतोय, वेठबिगार पद्धती या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे. इव्हन आपण पाहतो की आजही काही प्रमाणावर व्यक्तीकडून जबरदस्तीने काम करून घेण्यात येतं. पाहिजे त्या पद्धतीने त्याला कामाचा मोबदला मिळत नाही. जे जरी करता अधिकार दिलेला आहे पण तरीही आजपर्यंत या अधिकाराची अंमलबजावणी जी आहे ती होताना आपल्याला दिसून येते. नंतर आहे की 24 नुसार कलम 24 नुसार 14 वर्षाखालील कोणत्याही मुलाला कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीमध्ये काम करण्यास ठेवले जाणार नाही किंवा आणि कोणत्याही धोक्याच्या कामावरती त्याची योजना केली जाणार नाही. या कलमांतर्गत आपण पाहतो की 1952 साली खाणविषयक कायद्यामध्ये 12 वर्षाखालील मुलाला कामाला लावण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे बालकामगार जे आहेत हे बालकामगार या ठिकाणी महत्त्वाची समस्या अधोरेखित होती की कोणत्याही 14 वर्षाच्या खालील मुलाला कामाला ठेवता येणार नाही. म्हणजे बालकामगार या ठिकाणी ठेवता येणार. पण आपल्याला दिसतं की ठीक आहे की कारखान्यामध्ये मुलं नाही आहेत, खाणीमध्ये मुलं नाही आहेत, पण सर्रास आपल्या समाजामध्ये बालकामगार जे आहेत, बालमजूर जे आहेत यांची संख्याही वाढताना आपल्याला दिसून येते. अनेक ठिकाणी बालकाकडून काम करून घेण्यात येतं. म्हणजे अंमलबजावणी जी आहे ती या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने योग्य पद्धतीने होताना आपल्याला दिसून येते. शोषणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शोषण या ठिकाणी सुरू आहे. बघा लक्षात घ्या की माणसाची क्रय विक्रिया करण्यासाठी बंदी आहे, पण शरीराची जी काही विक्री आहे ही आजही सुरू असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे शोषण पूर्णपैकी बंद झालेलं आहे का तर नाही. आजही काही घटकांचं शोषण हे वेगळ्या पद्धतीने समाजातील काही घटक या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतो. हा एक महत्त्वाचा अधिकार जो की शोषणाविरुद्धचा अधिकार आहे तो थांबायला पाहिजे शोषण वेगळ्या घटकांच्या प्रमाणात. तर चौथा अधिकार आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, की भारतातील सर्व लोकांच्या धर्मभावनाचा योग्य आदर ठेवणे हे घटनाकारांनी स्वतःचे कर्तव्य समजून त्या पद्धतीचा धर्म स्वातंत्र्याचा अधिकाराचा समावेश हा घटनेच्या कलम 25 ते 28 या अंतर्गत त्याचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. 25 नुसार सांगितलेलं आहे की भारतातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या धर्मानुसार सत्सविवेक बुद्धीने वागण्याचा व त्या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मात्र असं करताना सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य यांना बाधा येणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. तर 26 अंतर्गत सांगितलेलं आहे
की संस्था किंवा संप्रदायाच्या धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. प्रत्येक धार्मिक संप्रदायाच्या किंवा त्यांच्यापैकी संस्थांना धार्मिक व धर्मदायी प्रयोजनासाठी संस्थेची स्थापना करणं व ते स्वखर्चाने चालवणं, धर्माच्या बाबतीमध्ये आपल्या व्यवहाराची व्यवस्था किंवा कारभार पाहणं, स्थावर व जंगम संपत्तीची मालकी असणं किंवा ती संपादन करणं, कायद्यानुसार अशा संपत्तीचं प्रशासन करणं, हे वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर 27 मध्ये सांगितलेलं आहे की ज्या कराचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माच्या अगर धर्मपंथाच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी खर्च करण्याची विशिष्ट योजना असेल तर असा कर देण्याची कोणत्याही व्यक्तीवरती सक्ती करता येणार नाही. म्हणजेच काय, तर विशिष्ट धर्माच्या अगर पंथाच्या प्रचारासाठी कर बसवता येणार नाही, परंतु सर्व धर्मांना सारखीच आर्थिक मदत करण्यासाठी कर बसवता येईल. तसेच धार्मिक ट्रस्ट चांगले चालावे म्हणून निर्माण करण्यात आलेल्या सरकारी यंत्रणेचा खर्च निघावा म्हणून काही रक्कम अशा ट्रस्टकडून शासनाला वसूल करता येईल. नंतर कलम 28 आहे की संपूर्ण राज्याच्या निधीतून चालवण्यात येणाऱ्या ज्या काही शिक्षण संस्था आहेत, धार्मिक शिक्षण देता येणार नाही. धार्मिक शिक्षण देण्याच्या हेतूनेच दिलेल्या देणगीमधून वा विश्वस्त निधीतून चालणाऱ्या संस्था असल्यास तेथे धार्मिक शिक्षण देता येते, पण तिथे देखील धार्मिक शिक्षणाची सक्ती करता येणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांची अथवा पालकांची परवानगी या ठिकाणी घेण्यात यावी. म्हणजेच काय आहे या ठिकाणी, तर शिक्षण संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण एकतर देता येणार नाही, जी की राज्याचं जर का अनुदान एखादी संस्था घेत असेल तर अशा संस्थेमध्ये सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या, सर्व पंथाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रवेश मिळावा. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा भेदभाव करता येणार नाही. सर्वांना शिक्षण त्या ठिकाणी एक मिळणं हे महत्त्वाचा अधिकार या ठिकाणी निश्चित केलेला आहे. नंतर 5वा महत्त्वाचा या ठिकाणी मूलभूत अधिकार आहे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, जो की राज्यघटनेच्या कलम 29 ते 30 अंतर्गत या ठिकाणी देण्यात आलेला आहे. की 29 अंतर्गत सांस्कृतिक अधिकार आहे की भारताच्या कोणत्याही भूभागामध्ये राहणाऱ्या समूहाला जर एक स्वतःची एखादी विशिष्ट भाषा, लिपी किंवा संस्कृती असेल तर ती अबाधित राखण्याचा त्याला अधिकार असेल. त्या समाज घटकांच्या संस्कृती खेरीज इतर संस्कृती त्या समूहावरती लादता येणार. जसं आपण पाहतो की आदिवासींची विशिष्ट संस्कृती आहे, विशिष्ट भाषा आहे, विशिष्ट लिपी आहे आणि ती त्यांना जोपासण्याचा अधिकार हा कलम 29 अंतर्गत या ठिकाणी त्यांना दिलेला आपल्याला दिसून येतो. तसंच इतरही व्यक्ती ज्यांची ज्यांची संस्कृती असेल, लिपी असेल, विशिष्ट भाषा असेल, ते ती संस्कृती जी आहे ती टिकवून ठेवू शकतात. आणि त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की भारतीय संस्कृती जरी करता आपले भारत देश हे विविध धर्म, विविध जाती आपल्या भारत देशामध्ये असल्या तरी भारत देशाची एकात्मता, सांस्कृतिक विविधता का टिकून आहे या ठिकाणी, तर या अधिकाराने ही सांस्कृतिक विविधतेमध्येही आपल्याला एकता किंवा एकात्मता जी आहे ती आपल्याला या कलम 29 अंतर्गत दिसून येते. नंतर कलम 30 आहे की धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांना स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. अशा शिक्षण संस्थांना मदत देताना राज्याद्वारे अमक्या एका धार्मिक व भाषिक गटाची आहे या कारणासाठी भेदभाव केला जाणार नाही. सर्वांनाच या ठिकाणी मदत जी आहे ही सरकारने त्या परीने करावी. अल्पसंख्याक किंवा भाषिक ज्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये ही तरतूद असलेली आपल्याला दिसून येते. सर्वात महत्त्वाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, 6वा घटनात्मक उपायाचा अधिकार. पण हा जर अधिकार राज्यघटनेमध्ये नसतात तर अगोदरचे जे काही 5 मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या 5 मूलभूत अधिकारांना कोणत्या प्रकारचा अर्थ राहिला नसता. पण लक्षात घ्या, एका वाक्यावरून आपल्याला या अधिकाराचं महत्त्व समजतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः ते विषय केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात कलम 32च्या अनुषंगाने की संविधानात्मक उपाययोजनांचा अधिकार हा राज्यघटनेचा आत्मा व हृदय आहे. लक्षात एखाद्या व्यक्तीचं हृदय जर का बंद पडलं तर काय होऊ शकतं, तो व्यक्ती मृत्यू पावतो. तसंच आहे की जर 6वा अधिकार नसता तर इतर अधिकार हे मरणावस्थेत गेले असते, त्याला काही अर्थ उरला नसता त्या अधिकारांना. आणि म्हणून हे आत्मात्म हृदय जे आहे असं विश्लेषण जे आहे
या 32व्या कलमाचं राज्यघटनेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसतं. यावरून त्याचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी समजतं की एकतर अधिकारांना जर घटनात्मक संरक्षण नसेल तर ते अधिकार हे मूल्यहीन ठरत असतात आणि त्यामुळे आपल्या हक्काची पायमल्ली जर का होत असेल, व्यक्तीला वाटलं असं, तर ती सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाकडे कलम 32 अंतर्गत दाद मागू शकते. आणि मग विविध प्रकारचे न्यायालयांना, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयांना अधिकार आहे की विविध प्रकारचे ते आदेश या ठिकाणी काढू शकतात. जसं बंदी प्रत्यक्षीकरण आदेश आहे, हेबियस कार्पस ज्याला म्हणजे या ठिकाणी शरीराने हजर राहा त्याचा अर्थ होतो, अशा प्रकारचा आदेश न्यायालय काढू शकतो. नंतर एक आहे परमादेश किंवा महादेश, जे वी कमांड. वी कमांड म्हणजे काय, तर आम्ही आदेश देतो असा या संकल्पनेचा अर्थ होतो. एखाद्या शासकीय पदावरील व्यक्ती तिचे कार्य करीत नसल्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्काची जर का पायमल्ली होत असेल तर न्यायालय या अर्जाद्वारे संबंधित अधिकाऱ्यास किंवा शासकीय अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देतो की आम्ही आदेश देतो तुम्ही हे काम करा. तिसरा महत्त्वाचा आहे प्रतिषेध, ज्याला आपण प्रोहिबिशन म्हणतो. कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयामध्ये खटला वर्ग करण्यासाठी हा अर्ज उपयोगात आणला जातो. याद्वारे कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील खटला वरिष्ठ न्यायालयात हस्तांतरित केला जातो. खटला प्रलंबित असताना हा अर्ज वापरला जातो. नंतर आहे उत्प्रेक्षण. एकतर कनिष्ठ न्यायालयाने अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन खटल्यासंबंधी निर्णय दिल्यास संबंधित निर्णयास रद्दबातल करून असा खटला वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यासाठी हा अर्ज वापरला जातो. उत्प्रेक्षणचा अर्ज खटल्याचा निर्णय देण्यात आल्यानंतर उपयोगात आणण्यात येतो. की कधी कधी होतं की कनिष्ठ न्यायालय जर का आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन एखादा खटला चालवण्यासाठी घेत असतील तर निश्चितच कनिष्ठ न्यायालयाचा त्या खटल्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्या खटल्यामध्ये इंटरेस्ट असतो त्या खटल्याचे निर्णय हे निपक्षपातीपणे या ठिकाणी लागत नाही. त्यामुळे हे अधिकार महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. नंतर आहे अधिकार किंवा क्वेक अधिकार. एकतर या क्वेक अधिकाराने काय होतं की या अर्जाद्वारे एखाद्या व्यक्तीकडे ग्रहण केलेल्या शासकीय पदाची कायदेशीरता घटनात्मकदृष्ट्या तपासणी केली जाते. म्हणजे योग्य व्यक्तीच अधिकारीपदी आहे का याची खातरजमा या ठिकाणी होते. आज बहुतेक प्रकरण उघडकीस येत आहेत जे आदिवासी नाहीत तेही बोगस आदिवासी जे जातीचे दाखले काढून एखाद्या शासकीय अधिकाऱ्याचं पद हस्तगत करत आहेत. असेच इतरही आहेत ज्याला बिगर आदिवासी असूनही आदिवासीच्या जातीचा दाखला घ्यायचा आणि शासकीय नोकरी लागायचं. असे जेव्हा प्रकरण उघडकीस येईल तेव्हा आपण क्वेक अधिकाराचा वापर करू शकतो. आणि शेवटी एक आहे प्राधिलेख रीट. या अधिकाराद्वारे योग्य ती निर्देश व आदेश काढण्याचे अधिकार हे सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेले आहे. मग जर व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं जर पाहणं होत असेल तर अशा पद्धतीने आपण कलम 32चा या ठिकाणी वापर करू शकतो. अशा प्रकारे महत्त्वाचे भारतीय नागरिकांसाठी राज्यघटनेमध्ये 6 प्रकारचे अधिकार दिलेले आहेत जे आपण या व्हिडिओतून पाहिलेले आहेत. या व्हिडिओतून आपण भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकांना कोणते मूलभूत अधिकार आहेत हे सविस्तर पाहिलेलं आहे. हे अधिकार एकतर समाजकार्य शिक्षण घेणारे विद्यार्थी, कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, इव्हन ज्या भारतीय नागरिकांना आपल्या मूलभूत अधिकाराविषयी जाणून घ्यायचा आहे अशा सर्वांसाठी हा महत्त्वाचा आहे. आशा करतो की भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आलेले जे मूलभूत अधिकार आहेत या व्हिडिओमधून तुम्हाला समजले असतील.